नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधला जो पहिला धडा आहे, 2 चलातील रेषीय समीकरण यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवणार नाही आहोत. तर पहिले जे 4 प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत, कारण संपूर्ण प्रश्नसंग्रह सोडवणं एका व्हिडिओमध्ये शक्य नाही. तर आपण याचे 2 भाग करणार आहोत. आजच्या या पहिल्या भागात आपण 1 ते 4 प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, आपण सुरुवात करूया. पहिला जो प्रश्न आहे तो आहे अचूक पर्याय निवडा. आता या इथे पर्याय निवडायला सांगितलेत, पण आपल्याला हे गणित सोडवावं लागणार आहे. तर पहिला प्रश्न आहे 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढा. आता इथे आपल्याला हे जे रेषीय समीकरण दिलंय त्याचा आलेख काढायचा आहे. तर आलेख काढायचा म्हणजे इथे आलेख काढून आपल्याला दाखवायचा नाहीये. आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढायची. म्हणजे या दिलेल्या समीकरणामध्ये x बरोबर 1 ही किंमत घालून आपल्याला y ची किंमत काढायची. तर आपण प्रथम काय करणार, आपण x बरोबर 1 ही जी किंमत आहे ती वरील समीकरणामध्ये आपण ठेवू. x बरोबर 1 ही किंमत 4x अधिक 5y बरोबर 19 या समीकरणात ठेवू किंवा घालू. आता ही किंमत इथे घातल्यानंतर जिथे x आहे तिथे आपण काय करणार, 1 ही किंमत घालणार. 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. या इथे बघा, आपल्याला y ची किंमत काढायची आहे. जे काढायचं आहे ते आपण डाव्या बाजूला ठेवू आणि 4 गुणिले 1 4 येतं, ते उजव्या बाजूला जाणार. तर हे अधिक 4 आहेत, इथे गेल्यावर होणार वजा 4. म्हणून 5y बरोबर 19 वजा 4 15. म्हणून y बरोबर 15 भागिले 5 म्हणून y बरोबर 3. त्यामुळे इथे y ची किंमत आपल्याला काढायला सांगितली आहे, ती येते 3. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय येणार, अचूक पर्याय येणार पर्याय क्रमांक बी जो दिलेला आहे ते. त्याच्यामध्ये उत्तर आहे 3. आता पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न, x व y ही चले असलेल्या एकसामायिक समीकरणासाठी dx बरोबर 49, dy बरोबर वजा 63 आणि d बरोबर 7 असेल तर x ची किंमत काढायला सांगितली. इथे हे क्रेमरचा आपल्याला काय करायचंय, पद्धतीचा वापर करायचा आहे. इथे डिटर्मिनंट काढायचं आहे. तर हे डिटर्मिनंट काढण्यासाठी आपण काय करणार, आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. dx दिले, dy दिले, d दिले. तर x काढायचंय. तर इथे dy ची आपल्याला गरज नाहीये. आपण x काढण्यासाठी आपलं सूत्र काय आहे, x बरोबर dx भागिले d. dx आहे 49 आणि d आहे 7. त्यामुळे x ची किंमत आली 7. त्यामुळे x आलं 7. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे, ए हा पर्याय येणार आहे. ए बरोबर 7 आहे. पुढचा प्रश्न बघा. इथे निश्चयकाची म्हणजे डिटर्मिनंटची किंमत काढायची. इथे दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला किंमत काढायची. तर आपल्याला माहिती आहे निश्चयकाची किंमत कशी काढायची. काय करतो आपण, इथे हा जो पहिला जे संख्या दिलेली आहे ती आणि या दुसऱ्या भागातली दुसऱ्या कॉलम मधली खालची संख्या यांचा गुणाकार आपण आधी करतो. म्हणजे काय येणार, 5 गुणिले वजा 4 आणि वजा ह्या 2 उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार आपण करणार. 3 गुणिले वजा 7. आता इथे बघा, 5 गुणिले वजा 4 5 चोक 20 आणि वजा चिन्ह येणार आणि इथे 7 त्रिक 21 आणि त्याला सुद्धा वजा चिन्ह येणार. म्हणजे वजा 20 आणि वजा वजा अधिक 21. त्यामुळे किती आलं, 1. तिथे निश्चयकाची किंमत आली 1. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार डी. 3 प्रश्न झाले. आता चौथा प्रश्न बघा. x अधिक y बरोबर 3, 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती आपल्याला विचारलंय. d ची किंमत म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट काढायचे. जे निश्चयक आहे त्याची किंमत, निश्चयकाची किंमत म्हणजे d, त्याच्यामधला आपण x आणि y च्या ज्या किमती उकली काढतो त्यावेळेला जे d काढायला लागतं ते आपल्याला इथे काढायचंय. आपण काय करणार, ही जी 2 समीकरणं आहेत ती प्रथम आपण लिहिणार. हे पहिलं समीकरण आहे
आणि 3x वजा 2y. आता इथे 3x वजा 2y वजा 4 आहे, तर हे लिहिताना आपल्याला कसं लिहायचंय, ax अधिक by बरोबर c या स्वरूपात. तर हे वजा 4 उजव्या बाजूला गेल्यावर होणार अधिक 4, म्हणजे 0 अधिक 4 4. तर या स्वरूपात मांडल्यानंतरच आपण डी ची किंमत काढू शकतो. तर डी आपण कसे काढतो, तर हे पहिले जे x आणि y चे सहगुणक आहेत ते एका खालोखाल जसे आहेत. आता इथे x आहे म्हणजे त्याचा सहगुणक 1 आहे, 1 3, आणि या इथे पण y आहे म्हणजेच 1 आहे सहगुणक, 1 वजा 2. त्यांची किंमत आधीच्या गणितामध्ये दाखवलं त्या पद्धतीने 1 गुणिले वजा 2 वजा 1 गुणिले 3. 1 गुणिले वजा 2 वजा 2 वजा 3. आता इथे बघा 2 आणि 3 चिन्ह समान आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज होणार आणि जे चिन्ह दोघांचं पण आहे ते मिळणार, म्हणजे आलं वजा 5. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक येणार, पर्याय येणार सी. यानंतरचा 5वा प्रश्न आहे, ax अधिक by बरोबर c व mx अधिक ny बरोबर d या एक सामायिक समीकरणामध्ये जर an आणि bm समान नाहीत, या चिन्हाचा अर्थ काय आहे, समान नाही किंवा नॉट इक्वल टू असं त्याला म्हटलं जातं, तर दिलेल्या समीकरणांना एकच सामायिक उकल असेल, हा पहिला पर्याय आहे. दुसरं उकल नसेल, आणि तिसरं आहे असंख्य उकली असतील, आणि चौथा पर्याय आहे फक्त 2 उकली असतील. आता या इथे काय म्हटलंय बघा, ax अधिक by बरोबर c हे पहिलं समीकरण दिलेलं आहे आणि mx अधिक ny बरोबर d इथे हे दुसरं समीकरण आहे. या इथे चल काय आहेत बघा दोन्ही समीकरणामध्ये, x आणि y, आणि a b m n हे त्यांचे काय आहेत, सहगुणक आहेत. तर इथे काय दिलेलं आहे, a n आणि b m हे समान नाहीत. याचाच अर्थ काय, तर a n आणि b m जर आपण समान आहे असं म्हटलं, याला आपण जर काय करायचं, कुठल्या स्वरूपात आपण मांडले, ह्यांचे आपण अंशछेद स्वरूपात जर यांना मांडलं तर काय येणार, a आणि m हे छेदाला घेतले, याच्या छेदाला a आणि m म्हणजे x चे जे सहगुणक आहेत ते एका खालोखाल त्यांचं गुणोत्तर काढलं, आणि y चे सहगुणक आहेत b भागिले m. तर am आणि bn हे जर गुणोत्तर समान असेल, जर आपण याच्यामध्ये आपण त्याचं जर डिटर्मिनंट किंवा त्याचे निश्चयकाची जर किंमत काढली तर ती 0 येतेच, जर त्यांचं गुणोत्तर समान असेल तर. आणि जर 0 आली तर आपण त्याच्या उकली काढूच शकणार नाही, म्हणजे डी ची जी किंमत आहे ती 0 येते. आणि डी आपण जेव्हा x आणि y च्या किमती काढतो तेव्हा डी हे छेदाला असतं, आणि कुठल्याही संख्येचा छेद जर 0 असेल तर त्याचे उत्तर काढता येत नाही किंवा त्याची निश्चित किंमत काढता येत नाही, कुठल्याही संख्येला 0ने भाग जात नाही. त्यामुळे a भागिले m आणि b भागिले n हे असू शकत नाही. त्या म्हणजे त्यांचं गुणोत्तर जर समान नसेल तरच आपण त्याची एक सामायिक उकल आपण काढता येते. म्हणून जर त्यांचं गुणोत्तर समान नसेल तर एकच सामायिक उकल असेल, त्यांची सामायिक जी उकल असेल दोघांची ती एकच असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार ए जो पर्याय क्रमांक आहे तो. पण त्यांचं त्या दोघांचा जो गुणाकार आहे तो बरोबर नाहीये, नॉट इक्वल टू आहे, आणि असं जर असेल तर त्यांची एकच उकल आपण काढू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार ए. या पहिल्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न होते. आता पुढचा दुसरा प्रश्न काय आहे बघा, 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. या इथे बघा आलेख काढा म्हटलेलं नाहीये, आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. फक्त आपल्याला या सारणीमध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत त्या समीकरणामध्ये घालून आपल्याला त्या समीकरणामधून इतर किमती काढायच्या. आता बघा पहिलं काय दिलेलं आहे, x ची किंमत 5 दिलेली आहे, तर मग x बरोबर वजा 5 असताना आता ही x ची किंमत आपण काय करणार, या समीकरणामध्ये ठेवणार. 2x वजा 6y बरोबर 3. x किती आहे, वजा 5, 2 गुणिले वजा 5 वजा 6y बरोबर 3. 2 गुणिले वजा 5 किती येणार, 5 दुणे 10, आणि चिन्ह येणार वजा, वजा 6y बरोबर 3. आता इथे बघा
आपल्याला y ची किंमत काढायची, आपण काय करणार 6y बरोबर 3 आणि ही जी 10 ही संख्या आहे ती ऋण आहे, इथे गेल्यावर होणार धन, म्हणून -6y बरोबर 13. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे, y बरोबर 13 भागिले -6 म्हणजे -13/6 ही y ची किंमत आली. कधी? जेव्हा आपण x ची किंमत -5 घातली तेव्हा. त्यामुळे ह्या जी रिकामी जागा दिलेली आहे तिथे येणार -13/6. तर पहिले आपल्याला उकल मिळाली, x y च्या किमती मिळाल्या. तर x y इथे आपण लिहूया. x आहे -5 आणि y आहे -13/6. या इथे लक्षात घ्या, x ची किंमत प्रथम लिहिणार आहोत आणि y ची किंमत नंतर. जर हे तुम्ही उलटं लिहिलात तर तुमचं हे जे याची जी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत ते 0 होणार. आता बघा इथे y ची किंमत दिलेली आहे, तर मग आपण काय करणार, y ची किंमत या समीकरणामध्ये घालणार. मग y बरोबर 0 असताना आता इथे आपण या समीकरणात ठेवूया 2x - 6y बरोबर 3. 2x - 6 गुणिले y आहे 0 बरोबर 3. म्हणून 2x 6 गुणिले 0 0 झाला, राहिले 3. म्हणून x बरोबर 3/2. म्हणजे y बरोबर 0 असताना x ची किंमत आली 3/2. म्हणजे इथे x ची किंमत आपण लिहूया 3/2 आणि इथे 3/2, 0. अशा पद्धतीने आपण ही सारणी पूर्ण केली. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला आपण न चुकता जर आपण व्यवस्थित सोडवलं तर पूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतो. दुसरा प्रश्न झाला. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. पुढील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. या समीकरणामध्ये आपल्याला आत्ता जसं आपण या समीकरणामध्ये तक्ता पूर्ण केला तो तक्ताही काढायचा आहे आणि आलेख सुद्धा काढायचा आहे. तर तो आलेख पूर्ण करण्यासाठी आपल्याला आधी तक्ता काढावा लागेल. आता इथे बघा 2 समीकरणं दिली आहेत. 2x + 3y बरोबर 12 आणि दुसरं समीकरण आहे x - y बरोबर 1. इथे कमीत कमी 3 तरी संख्या आपल्याला घ्यायला हव्या. आता ह्या संख्या घेणं हे महत्वाचं आहे, कारण ह्या संख्या तुम्ही जर अचूक घेतल्या तर तुम्हाला व्यवस्थित इतर जे पॉइंट आहेत, जे दुसऱ्या ज्या वायच्या ज्या किमती आहेत त्या जर काढता आल्या तर आपल्याला आलेख काढणं सोपं जातं. शक्यतो अपूर्णांकामध्ये येणार नाही अशी आपण काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला ते पॉइंट आलेख कागदावर व्यवस्थित दाखवता येईल. आता हे जे दिलेलं समीकरण आहे, प्रथम आपण काय करूया, त्याला y स्वरूपात मांडूया, म्हणजे आपल्याला x च्या किमती त्याच्यामध्ये घालून y ची किंमत काढता येईल. आता ह्या y च्या स्वरूपात कसं मांडणार, तर बघा इथे y असलेली संख्या एका बाजूला ठेवली आणि ही 2x आपण दुसऱ्या बाजूला नेणार आहोत. तर 2x दुसऱ्या बाजूला नेल्यानंतर प्रथम आपण इथली संख्या आधी लिहिणार 12 वजा 2x. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणजे y च्या स्वरूपात हे समीकरण लिहायचंय. y बरोबर 12 वजा 2x आणि इथे गुणिले 3 आहेत ते इथे छेदाला. आता हे जे समीकरण मिळालंय y च्या स्वरूपातलं, यामध्ये आपण काय करणार आहोत, या x च्या किमती घालणार आणि y ची किंमत काढणार. आपल्याला हे करून दाखवायचं आहे. आता बघा पहिलं x बरोबर 0, प्रथम ही किंमत घालूया आपण. कुठे आपण घालणार आहोत, इथे न घालता या स्वरूपात y च्या स्वरूपात लिहिलेल्या समीकरणामध्ये आपण किंमत घालणार. आता एक लक्षात घ्या, इथे छेदाला जेव्हा जर संख्या कुठली असेल तर अशा वेळेला विचार करून x च्या किमती घ्यायच्या, की पूर्ण भाग जाईल अशा विचार करूनच x च्या किमती. x बरोबर 0 घातल्यानंतर इथे आपण प्रथम समीकरण लिहूया 12 वजा 2x भागिले 3. आता इथे x बरोबर पण 0 घालणार, म्हणजे काय होणार, 2 गुणिले 0 म्हणजे ती संख्या 0 होणार भागिले 3. मग y बरोबर काय आलं, 12/3. 12/3 म्हणजेच y बरोबर किती आलं, 4. अशा पद्धतीने आपण x ची किंमत 0 घातल्यानंतर y ची किंमत आली 4. पहिला आपल्याला पॉइंट मिळाला 0, 4. आता आपण काय करणार, आता आपण x बरोबर पुढची जी किंमत आहे ती x बरोबर 3 असताना काय येईल बघा, y बरोबर 12 वजा 2x भागिले 3. यामध्ये आपण x ची किंमत घालणार. y बरोबर 12 वजा 2 गुणिले 3 भागिले 3. म्हणून y बरोबर काय येणार, 12 वजा
12 वजा 6, 12 वजा 6 किती? 6, 6 भागिले 3, म्हणून y ची किंमत आली 2. 3 दुणे 6. दुसरा आपल्याला पॉइंट मिळाला 3, 2. आता पुढचा आहे x बरोबर, पुढची संख्या आपण घेऊया -3 असताना. आता आपण किंमत घालूया यामध्ये y बरोबर 12 वजा 2x भागिले 3. तेथे 12 वजा x ची किंमत आहे -3 भागिले 3. आता इथे बघा वजा वजा होणार अधिक, म्हणजे 12 अधिक 6, 12 अधिक 6 किती? 18, 18 भागिले 3, म्हणून इथे y ची किंमत येणार 6. 3 18. अशा पद्धतीने आपल्याला तीनही किमती मिळालेल्या आहेत, -3 आणि 6. आता हे तिन्ही पॉइंट मिळाले, हे कुठल्या पहिल्या जे समीकरण दिलेलं त्याचं मिळालं. आता आपल्याला हे जे दुसरं समीकरण दिलेलं आहे x वजा y बरोबर 1, त्याच्यासाठी दुसरा तक्ता आपण तयार करणार. x वजा y बरोबर 1. तर प्रथम आपण हे समीकरण y च्या स्वरूपात कसं लिहिणार? y आपण हे वजा y आहे ते या बाजूला गेल्यावर काय होणार? अधिक y, आणि हा 1 आपण डावीकडे घेतला तर होणार x वजा 1, म्हणजे हे समीकरण या स्वरूपात येणार y बरोबर x वजा 1. यामध्ये आपण आता या ज्या दिलेल्या किमती आहेत त्या घालायच्या. तर ह्या इथे छेदाला कुठलीही संख्या नाहीये, तुम्ही डोळे झाकून कुठल्याही किमती इथे घेऊ शकता, पण जास्त मोठ्या संख्या घ्यायच्या नाहीयेत, कारण आपल्याला आलेख कागदावर त्या संख्या दाखवत्या आल्या पाहिजे. आता पहिला आपण x बरोबर 0 असताना ही किंमत घालूया. बघा y बरोबर x वजा 1, x ची किंमत 0, म्हणून y बरोबर काय येणार? वजा 1. पहिली आपल्याला मिळाली 0 वजा 1. दुसरं आहे काय करणार आहोत आपण? x बरोबर 1 असताना x बरोबर 1 ही किंमत घालणार. कुठे घालणार? या समीकरणामध्ये y बरोबर x वजा 1. मग y बरोबर x ची किंमत 1, 1 वजा 1, 1 वजा 1 0, म्हणजे 1 असताना x ची किंमत 1 असताना y ची किंमत आली 0. मग दुसरा आपल्याला पॉइंट मिळाला 1, 0. तिसरा आहे x बरोबर वजा 1 असताना y बरोबर x वजा. प्रत्येक वेळेला हे समीकरण लिहिणं गरजेचं आहे, कारण समीकरण लिहिल्यानंतर आपण x ची किंमत घालणार आहोत. x ची किंमत वजा 1, वजा 1, वजा 1. y बरोबर आलं, दोन्ही संख्यांची चिन्ह समान आहेत, बेरीज होणार आणि दोन्ही संख्यांचं जे चिन्ह आहे ते मिळणार. y आलं वजा 2, म्हणजे x वजा 1 असताना y आलं वजा 2, वजा 1 वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही समीकरणांची काय मिळालेले आहेत? पॉइंट मिळालेले आहेत. तर आपण आता ते आलेख कागदावर दाखवूया. आता इथे बघा, मी आधीचा आपला जो 1.3 हा जो सराव संच, त्यामध्ये हे आलेख कागदावर कशा पद्धतीने सगळे मुद्दे मांडायचे, संख्या कशा लिहायच्या, संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन तो व्हिडिओ बघा. इथे बघा x अक्ष आणि y अक्ष ही दोन्ही अक्ष काढलेले आहेत. यामधला हा जो उजवा भाग आहे सगळे धनसंख्या आहेत, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या आहेत. हा 0 म्हणजे हा आरंभ बिंदू आहे, त्याच्या वरच्या संख्या ज्या सगळ्या धन आहेत आणि खालच्या संख्या ऋण आहेत. इथे प्रमाण लिहिणं खूप गरजेचं असतं. तर एकतर तुम्ही x अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक असं लिहू शकता, किंवा दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, कारण दोन्ही अक्षावर काय आहे? प्रमाण सारखं आहे. ते प्रमाण लिहिणं आवश्यक आहे आणि हे पॉइंट दाखवणं आवश्यक आहे. आता आपण जे तक्ते तयार केलेले होते त्या तक्त्यामध्ये पहिल्या समीकरणासाठी जे बिंदू आपण शोधलेले होते ते बिंदू आपण आता ह्या आलेख कागदावर दाखवूया. इथे मी पेनाचा वापर करते, पण तुम्हाला पेन्सिलनेच हे बिंदू आणि हा आलेख काढायचे. इथे तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी म्हणून मी पेनाचा वापर केलेला आहे. हे याची नोंद घ्या सगळ्यांनी. आता बघा, पहिला जो पॉइंट आहे तो आहे 0,4. तर 0,4 0 x अक्षावर आणि 4 y अक्षावर हा बिंदू होणार पहिला. दुसरा आहे 3,2 x अक्षावर 3
आणि y अक्षावर 2. तिसरा जो बिंदू आहे तो -3 6 -3 x अक्षावर म्हणजे हा आणि 6 y अक्षावर इथे बघा हा -3 आणि हा 6 असे 3 बिंदू आपल्याला मिळाले. आता या बिंदूमधून जाणारी आपल्याला रेषा काढायची आहे. तर परफेक्ट त्या बिंदूमधून जाईल अशा पद्धतीने आपल्याला ती रेषा काढायची. आता ही रेषा कुठल्या समीकरणाची आहे हे समजण्यासाठी तो जे समीकरण जे दिलेलं आहे ते यावर लिहायचं इथे. 2x अधिक 3y बरोबर 12 या समीकरणाची हा आपण आलेख काढलाय. आता दुसरं जे समीकरण होतं x वजा y बरोबर 1 त्याचे आता बिंदू आपण स्थापन करूया. पहिला आहे 0 वजा 1 0 x अक्षावर आणि -1 y अक्षावर. बघा इथे ज्या बिंदूचा x सह जो निर्देशांक असतो तो 0 असतो. तो जो बिंदू असतो तो नेहमी y अक्षावर असतो. तो हा बिंदू येणार y अक्षावर आला. नंतर 1 0 बघा x निर्देशांक 1 आहे आणि y निर्देशांक 0 आहे. तर मग असा बिंदू कुठे येणार तर हा बिंदू इथे येणार x अक्षावर. त्यानंतर -1 -2 -1 x अक्षावर आणि -2 y अक्षावर म्हणजे हा बिंदू. अशा पद्धतीने 3 आपल्याला बिंदू मिळाले. त्यामधून जाणारी रेषा आपल्याला काढायची. ती रेषा कुठे छेदतेय तो त्यांचा जो छेदनबिंदू आहे तो ह्या 2 रेषांचा काय आहे उकल आहे. आता बघा ही कुठली रेषा आहे कुठल्या रेषेचं समीकरण आहे हे x वजा y बरोबर 1 ते लिहिणं गरजेचं आहे. आता या 2 रेषा कुठे छेदतायत या बिंदूमध्ये तर या बिंदूचे निर्देशांक बघा याचा x निर्देशांक आहे 3 आणि y निर्देशांक आहे 2 म्हणून हा बिंदू आहे काय 3 2. तर ही त्या समीकरणाची उकल आहे. तर आपण लिहिताना हे कसं लिहिणार आहोत तर या दिलेल्या एकसामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 3 2 आहेत म्हणून या समीकरणांची उकल 3 2 आहे. समीकरणांची तर मी इथेच लिहिते पण तुम्ही लिहिताना कुठे लिहिणार आहात जिथे आपण ते गणित सोडवलंय त्याच्या खाली आपल्याला लिहायचंय की दिलेल्या एकसामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक 3 2 आहे म्हणून त्यांची उकल x, y बरोबर 3, 2 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचंय. आता आपण दुसरा प्रश्न याच पद्धतीने सोडूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा समीकरण दिलेली आहेत 2 x वजा 3y बरोबर 1 आणि दुसरा आहे 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. प्रथम तर आपल्याला काय करायचं आहे हे जे दिलेलं समीकरण आहे ते y च्या स्वरूपात मांडायचं. इथे बघा वजा 3y जर आपण डाव्या बाजूला ठेवले तर हा x या बाजूला जाईल किंवा हे 3y आपण दुसऱ्या बाजूला नेले तर काय होणार धन होणार आणि हा 1 या बाजूला घेतला तर काय होणार x वजा 1. तर y ची किंमत काय येणार y बरोबर x वजा 1 भागिले 3. आता आपल्याला हे y च्या स्वरूपातलं समीकरण मिळालं. यामध्ये आता या किमती आपण घालणार. आता ह्या विचार करून घेतलेल्या किमती आहेत ज्या किमती अशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहे. इथे छेदाला जेव्हा संख्या येते तेव्हा त्या छेदाच्या संख्येने त्या अंशाच्या संख्येला पूर्ण भाग जाईल शक्यतो पूर्ण भाग जाईल अशा संख्या आपल्याला x च्या किमती आपल्याला घ्यायच्या. आता बघा पहिली किंमत घेतली आपण x बरोबर -2 असताना तर ही किंमत आपण या दिलेल्या समीकरणामध्ये आपण घालणार आहोत. y बरोबर x वजा 1 भागिले 3 x आहे -2 वजा 1 भागिले 3 म्हणून y ची किंमत काय येणार -2 वजा 1 म्हणजे दोन्ही संख्यांची चिन्ह समान आहेत आणि त्यांची काय होणार बेरीज होणार आणि बेरीज झाल्यानंतर येणार 3 त्याला चिन्ह येणार वजा.
म्हणजे आलं -3/3 म्हणून y ची किंमत आली -1. 3 एके 3. y ची किंमत -1 आली ते पण इथे लिहूया, लगेच लिहून टाकायची इथे आणि -2 -1. पहिला आपल्याला बिंदू मिळाला. आता दुसरं आपण काय करणार आहोत, x ची किंमत 4 असताना दिलेल्या समीकरणामध्ये y च्या स्वरूपात जे आपण समीकरण लिहिलेलं आहे त्यामध्ये घालायचं. x - 1/3. x बघा किती आहे, 4 आता आपण घालणार आहोत. y किती आलं, 4 - 1 3. 3/3 म्हणून y आला 1. म्हणजे 4 असताना x 4 असताना y आला 1. लगेच हा आपण बिंदू लिहून घेऊया. आता पुढचा आहे x बरोबर 1. x बरोबर 1 असताना आपल्याला y ची किंमत काढायची आहे. समीकरण आहे आपलं y बरोबर x - 1/3. आता x ची किंमत 1 घातल्यावर काय होईल बघा, 1 - 1/3. 1 - 1 0 आला. 0/3 0. शून्याला कुठल्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं. म्हणजे आपल्याला हा तिसरा बिंदू मिळाला, 1 आणि 0. अशा पद्धतीने तिन्ही आपल्याला बिंदू मिळाले. आता हे जे दुसरं समीकरण आहे ते आपण सोडवणार, y च्या स्वरूपात मांडणार आणि त्यामध्ये x च्या किमती घालू. आता बघा हे दुसरं समीकरण काय आहे, 3x - 2y + 4 = 0. याला y च्या स्वरूपात कसं मांडणार, ही y असलेली संख्या आपण दुसरीकडे नेऊया. मग इथे काय राहील, 3x + 4 आणि 2y तिकडे गेल्यावर होणार +2y. मग y ची किंमत काय येणार, हे 2 ने याला भागायचं म्हणजे हे समीकरण y च्या स्वरूपात कसं येईल, 3x + 4/2. आता जे आलेलं जे समीकरण आहे यामध्ये आपण x च्या किमती घालायच्या आणि y च्या किमती काढायच्या. पहिले जी x ची किंमत घेतलेली आहे, x बरोबर 0 असताना, तर x बरोबर 0 आपण यामध्ये घालूया. 3x + 4/2 यामध्ये x ची किंमत 0 घातली तर 3 ला 0 ने गुणलं तर काय होणार, 0. म्हणजे काय राहील बघा, हे तर पद निघून गेलं, 4/2. मग y ची किंमत आली 2. x 0 असताना y ची किंमत आली 2. म्हणजे आपल्याला बिंदू मिळाला 2 0 2. आता दुसरं 2 आणि तिसरा बिंदू आहे, x ची किंमत आहे -2. आता x बरोबर 2 असताना बघा कुठल्या समीकरणामध्ये आपण घालणार, y बरोबर 3x + 4/2. यामध्ये x ची किंमत आपण 2 घालणार, 3 × 2 + 4/2. y बरोबर 3 × 2 = 6 + 4/2. 6 + 4 10. 10/2 5. म्हणजे आपल्याला y ची किंमत आली 5. आपण दोन्ही आधी काढून घेऊया आणि मग एकत्र त्या तक्त्यामध्ये लिहूया. आता तिसरा आपल्याला किंमत आहे x बरोबर -2 असताना, y बरोबर 3x + 4/2 बरोबर 3 × -2 + 4/2. 3 × -2 = 6 + 4/2. बेरीज वजाबाकी चुकवायची नाही. बघा आता 6चं चिन्ह वजा आहे, 4चं चिन्ह अधिक आहे, दोघांची वजाबाकी होणार 2 आणि या दोघांमध्ये मोठा आहे 6 म्हणून चिन्ह आलं -2. -2/2 म्हणून y आलं -1. आता ह्या दोन किमती आपण या तक्त्यामध्ये लिहूया. पहिला आहे 5 आलंय आणि दुसरा आलंय -1. पहिला बिंदू आलाय, दुसरा बिंदू आलाय 2 5 आणि -2 असताना आलाय -1 म्हणजे -2 -1. आता जे दोन तक्ते आपण तयार केले त्या तक्त्यानुसार आपल्याला आलेख काढायचा आहे. तर बघा यामध्ये सर्व काढलेलं आहे, x अक्ष, y अक्ष आणि इथे प्रमाण दिलेलं आहे. आता आपण ते बिंदू स्थापन करूया. तर पहिला जो समीकरण आहे x - 3y = 1 याच्यासाठीचे बिंदू प्रथम स्थापन करूया. पहिला आहे -2 -1. -2 x अक्षावर आणि -1 y अक्षावर, म्हणजे हा बिंदू आला. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 4 1
4 आणि y अक्षावर 1 आणि तिसरा बिंदू आहे 1 0 1 आणि 0 म्हणजे y निर्देशांक 0 आहे तर तो बिंदू x अक्षावर असतो. येथे 3 बिंदू आपल्याला मिळाले त्यामधून जाणारी आपल्याला काय काढायची आहे रेषा काढायची. बरोबर एका सरळ ओळीत येतील अशा पद्धतीने आपल्याला ती रेषा काढायची. तर ही रेषा कुठल्या समीकरणाची आहे x वजा 3y बरोबर 1 या समीकरणाची. आता दुसरे जे बिंदू आहेत 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0 ते आपण आता स्थापन करूया. 0 2 0 2 हा बिंदू आला. 2 5 बघा हा 2 आणि 5 त्यानंतर आहे -2 -1 -2 x अक्षावर आणि y अक्षावर -1 म्हणजे हा बिंदू. आता यामधून जाणारे आपण रेषा काढणार. ही जी रेषा आहे कुठल्या समीकरणाची आहे 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0 आणि हा त्यांचा छेदनबिंदू आहे. तर ह्या छेदनबिंदूचे निर्देशक काय ना बघा x अक्षावर आहे -2 आणि y अक्षावर आहे -1 म्हणजे -2, -1 हा त्यांचा छेदनबिंदूचा निर्देशक आहे. तर आपण काय लिहिणार आधीच्या गणितामध्ये ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिताना लिहायचं की दिलेल्या एकसामायिक समीकरणांच्या आलेखाच्या छेदनबिंदूचे निर्देशक -2, -1 आहे म्हणून त्या दोन समीकरणांची उकल काय आहे x, y बरोबर -2, -1 अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय उकल लिहायची. हा दुसरा प्रश्न झाला. आता अगदी याच पद्धतीने आपल्याला तिसरा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिलं जे समीकरण ते आहे 5x वजा 6y अधिक 30 बरोबर 0. तर ह्या समीकरणाला आधी yच्या स्वरूपात आपण मांडूया. हे बघा हे 6y आहेत ते आपण उजव्या बाजूला नेले तर काय होणार अधिक 6y आणि डाव्या बाजूला काय राहील 5x 6y बरोबर 5x अधिक 30. आता बघा y ची किंमत काढणार आहोत. y बरोबर 5x अधिक 30 भागिले 6. इथे पण छेदाला संख्या आलेली आहे त्या पद्धतीने आपण संख्या घेतलेल्या आहेत x च्या किमती घेतलेल्या आहेत. आता बघा x बरोबर 0 असताना y ची किंमत काढूया. y बरोबर 5x अधिक 30 भागिले 6. आता इथे x ची किंमत 0 घालणार आहोत आपण म्हणजे 5 ला आपण 0 ने गुणणार अधिक 30 भागिले 6. 5 ला 0 ने गुणल्यावर काय येईल 0 म्हणजे y काय येईल 30 भागिले 6. y ची किंमत आली 6 पंचे 30. हा पण पहिला बिंदू आपण काढला म्हणजे 5 आला 0 5 हा पहिला बिंदू मिळाला आपल्याला 0 5. आता आपण दुसरा जो संख्या आहे x ची किंमत ती घेऊया. x बरोबर 6 असताना y बरोबर 5x अधिक 30 भागिले 6 5 गुणिले 6 अधिक 30 भागिले 6 y 6 पंचे 30 अधिक 30 भागिले 6 मग 30 अधिक 30 60 60 भागिले 6 y बरोबर 10. बघा आपण अशा किमती घेतलेल्या आहेत की आपल्याला पूर्णांक संख्या येतील पूर्णांक येणार नाही. म्हणजे 6 जी जर x ची किंमत घेतली तर y ची किंमत आली 10 म्हणजे दुसरा बिंदू आपल्याला आला 6 आणि 10. तिसरा आता आपण -6 ही किंमत घेणार. x बरोबर -6 असताना
हा तिसरा बिंदू y बरोबर 5x अधिक 30 भागिले 6. बघा 5 गुणिले वजा 6 अधिक 30 भागिले 6. 6 पंचाले 30. 30 अधिक वजा 30 अधिक 30 भागिले 6. तर वजा 30 अधिक 30 किती येणार? 0. 0 भागिले 6 0. कुठल्याही संख्येला शून्याला कुठल्याही संख्येने भागला तर उत्तर 0 येतं. आपला पुढचा जो बिंदू आला तो आला वजा 6 0. वजा 6 0. अशा पद्धतीने आपल्याला तीनही बिंदू मिळाले पहिल्या समीकरणाचं. तर दुसरं जे समीकरण आहे ते आहे 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. आधी या समीकरणाला आपण y च्या स्वरूपात मांडूया. 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0. y च्या स्वरूपात मांडण्यासाठी आपण काय करणार? हे 4y जे आहेत ते आपल्याला इथेच ठेवायचे आणि ह्या संख्या तिकडे गेल्यावर काय होईल? अधिक 5y तिकडे गेल्यावर होणार वजा 5x आणि वजा 20 अधिक 20. म्हणून y बरोबर आलं वजा 5x अधिक 20 भागिले 4. हे y स्वरूपातलं आपल्याला समीकरण मिळालं. तर पहिली जी आपण किंमत घालणार आहोत ती आहे x बरोबर 0 असताना. तर आपण ही किंमत कुठल्या समीकरणात घालणार? y च्या स्वरूपात लिहिलेल्या समीकरण. y बरोबर 5x अधिक 20 भागिले 4. बघा वजा 5 गुणिले 0 अधिक 20 भागिले 4. वजा 5 गुणिले 0 0. 20 राहिले व 20 भागिले 4. y बरोबर आलं 20 भागिले 4. म्हणून y आलं 5. x बरोबर 0 असताना y आलं 5. पहिला जो बिंदू आहे दुसऱ्या समीकरणाचा तो आला 0 5. आता आपण दुसरी किंमत घेऊया x बरोबर 4. x बरोबर 4 असताना प्लस समीकरण काय आहे? y बरोबर वजा 5x अधिक 20 भागिले 4. इथे आपण x ची किंमत 4 घालणार. 5 गुणिले 4 अधिक 20 भागिले 4. बघा 5 गुणिले 4 20 वजा 20 अधिक 20 भागिले 4. वजा 20 अधिक 20 संख्या सारख्या चिन्ह भिन्न 0 आलं भागिले 4. म्हणून y बरोबर आला 0. हे आलं दुसरा आपण बिंदू किंमत घेतली. तिसरी पण आपण किंमत घेऊया आणि मग एकत्र लिहूया. x बरोबर 8 असताना y बरोबर वजा 5x अधिक 20 भागिले 4. y बरोबर वजा 5 गुणिले 8 अधिक 20 भागिले 4. किती आला? 8 पंचा 40 अधिक 20 भागिले 4. वजा 40 अधिक 20 वजाबाकी होणार, चिन्ह मोठ्याचं येणार. वजा 20 भागिले 4. किती आलं? 4 पंचा 20 वजा 5. आता ह्या दोन किमती 0 आणि वजा 5 आपण या तक्त्यामध्ये लिहूया. 4 आणि 0 आलं 4, 0 आणि 8 चा y निर्देशकाला वजा 5. 8 वजा 5. अशा प्रकारे आपण दोन्ही समीकरणांचे काय केलेले आहेत? तक्ते तयार केलेले आहेत. आता आपण हे आलेख कागदावर हे बिंदू स्थापन करूया आणि त्यांची उकल काढूया. बघा पहिल्या समीकरणाचे जे बिंदू आहेत ते आहेत, पहिला जो बिंदू आहे 0 5. 0 x अक्षावर, 5 y अक्षावर. हा पहिला बिंदू आला. दुसरा आहे 6 आणि 10. बघा हा 6 x अक्षावर आणि 10 y अक्षावर म्हणजे इथे येणार आहे. तर हे व्यवस्थित दाखवा. हा आला बिंदू दुसरा. त्यानंतर तिसरा जो बिंदू आहे तो वजा 6 आणि 0. बघा y निर्देशक 0 आहे म्हणजे तो बिंदू कुठे येणार? x अक्षावर म्हणजे वजा 6. हे 3 बिंदू आपल्याला मिळाले. आता त्यामधून जाणारी आपल्याला रेषा काढायची.
तर पहिला या रेषेवर आपण लिहूया कुठली रेषा आहे. 5x - 6y + 30 = 0. आता दुसरे बिंदू जे आहे ते आपण स्थापन करूया. पहिला आहे 0, 5. 0 आणि 5 म्हणजे हाच आहे बिंदू. दुसरा आहे 4, 0. 4 आणि 0. वाय निर्देशक 0 म्हणजे तो बिंदू एक्स अक्षावर येणार. आणि 8 - 5. 8 एक्स अक्षावर आणि -5 वाय अक्षावर म्हणजे हा बिंदू बघा हा. हे 3 बिंदूंना जोडणारे रेषा काढायची. इथे लक्षात येईल तुम्हाला दोन्ही जी रेषांचे आपण जे बिंदू काढले त्याच्यामध्ये एक बिंदू सामायिक आहे, दोघांमध्ये पण आहे आणि तो सामायिक आहे म्हणजे तो त्यांचा छेदनबिंदूचा निर्देशक आहे. तर ही रेषा आली कुठल्या समीकरणाची आहे. 5x + 4y - 20 = 0. आणि हे छेदतायत कुठे बघा या दोन रेषा या बिंदूत छेदतायत. तर याचे निर्देशक येणार एक्स निर्देशक आहे 0 आणि हे वाय अक्षावर आहे, वाय निर्देशक आहे 5. म्हणजे हे त्याचं काय आलं छेदनबिंदूचं निर्देशक आलं 0, 5. आता उत्तर लिहिताना आपण काय लिहिणार. या समीकरणांचा छेदनबिंदूचं निर्देशक 0, 5 आहे. म्हणून या दोन समीकरणांची उकल काय येणार x, y = 0, 5. या पद्धतीने आपण हा तिसरा प्रश्न पण सोडवलेला आहे. आता आपण चौथा प्रश्न सोडूया. आपल्याला हे तक्ते व्यवस्थित करता आले, त्याचे जे बिंदू आहेत ते व्यवस्थित काढता आले आणि ते स्थापन व्यवस्थित करता आले तर आपल्याला त्याचं छेदनबिंदूचे निर्देशक सहजगत्या काढता येतात. आता पुढच्या प्रश्नामध्ये पहिलं जे समीकरण आहे 3x - y - 2 = 0. प्रथम आपण त्याला y स्वरूपात मांडणार. तर y आपण जर उजव्या बाजूला घेतलं तर ह्या समीकरणामध्ये काय राहतं 3x - 2 = y. आपण ही जी वायच्या स्वरूपात आले y = 3x - 2. यामध्ये आपण आता इथे बघा छेदाला काही नाहीये तर आपण इथे कुठल्याही तुम्ही रॅन्डमली कुठल्याही किमती घेतल्यात 0, 1, 2, 1, 2, 3 तरी चालेल. पण इथे विचार करायची गरज नाहीये. फक्त मोठ्या संख्या आपल्याला घ्यायच्या नाही, जास्त मोठ्या संख्या घ्यायच्या नाही. आता पहिली आपण x ची किंमत घालणार. x = 0 असताना y = 3x - 2 = 3 × 0 - 2. 3 × 0 - 0 - 2. y बरोबर आलं -2. म्हणजे पहिली जी किंमत आली ती आली 0 आणि -2. दुसरी आपण किंमत घेणार आहोत x = 1 असताना y = 3x - 2 मध्ये आपण ही किंमत घालणार. 3 × 1 - 2. 3 × 1 3. 3 - 2. y आलं 1. तर x 1 असताना y पण आलं 1. 1, 1. आणि तिसरी जी किंमत आहे ती आहे x = -1 असताना y = 3x - 2 = 3 × -1 - 2 बरोबर 3 × -1 - 3 - 2. y बरोबर या दोघांची होणार बेरीज, चिन्ह येणार वजा. y = -5. पुढचा आपल्याला बिंदू मिळाला -1 - 5. आता याच पद्धतीने दुसरं जे समीकरण आहे 2x + y = 8. याच्यासाठी आपण किमती काढूया. प्रथम आपण आधी या समीकरणाला y च्या स्वरूपात मांडूया. 2x + y = 8. बघा y आपण एका ठिकाणी ठेवूया. मग y काय येणार 8 - 2x. आता एक एक किमती आपण घालूया. पहिली जी किंमत आहे x = 1 असताना y = 8 - 2x. इथे आपण x च्या जागेवर 1 ही किंमत घालणार. 8 = -2. 8 - 2. y ची किंमत आली 8 - 2 6. ही आपण पहिली x ची किंमत घेतली. x 1 असताना
y आलं 6. 1,6. आता आपण x दुसरी जी किंमत आहे x ची x बरोबर 2 असताना ही किंमत घालूया. y बरोबर 8 वजा 2x. 8 वजा 2 गुणिले 2. 8 वजा 4 म्हणून y बरोबर आलं 4. म्हणजे x 2 असताना y ची किंमत आली 4. दुसरा बिंदू आला 2, 4. तर तिसरी आपण किंमत घेणार 3 x ची किंमत. x बरोबर 3 असताना y बरोबर 8 वजा 2x. 8 वजा 2 गुणिले 3. 8 वजा 3 दुणे 6 म्हणून y बरोबर आलं 2. म्हणजे x बरोबर 3 असताना y ची किंमत आली 2. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही समीकरणांचे तीनही बिंदू मिळाले आहेत. आता आपण त्यांचे एकेका समीकरण एका वेळेला एक समीकरणाचे बिंदू स्थापन करायचे आणि आलेख काढायचा. दोन्ही समीकरणांचे एकदम बिंदू स्थापन करून आलेख काढायला जायचं नाही, तर चुका होऊ शकतात. पहिला आपण पहिल्या समीकरणाचे बिंदू स्थापन करूया. तर पहिल्या समीकरणाचे बिंदू आहेत, पहिला बिंदू आहे 0, 0 x अक्षावर आणि -2 y अक्षावर. y अक्षावर म्हणजे कुठे येणार? वजा खाली इथे. हा पहिला बिंदू आला. दुसरा आहे 1,1 म्हणजे 1 आणि 1. आणि तिसरा बिंदू आहे -1 -5. -1 x अक्षावर हा आणि -5 y अक्षावर म्हणजे इथे. बरोबर काटकोनात येतील अशा पद्धतीने आपल्याला ते बिंदू स्थापन करायचे. एका सरळ रेषेत ती बिंदू येतील अशा पद्धतीने आपल्याला ती रेषा काढायची. बघा ही रेषा कुठल्या समीकरणाची आहे? 3x वजा y वजा 2 बरोबर 0. आता दुसरं समीकरण आहे 2x अधिक 8. 2x अधिक y बरोबर 8. आता याचे बिंदू स्थापन करूया. पहिला बिंदू आहे 1 आणि 6 म्हणजे 1 x अक्षावर आणि 6 y अक्षावर. दुसरा आहे 2, 4. 2 आणि 4. आणि तिसरा बिंदू आहे 3, 2. 3 आणि बघा हा 2 असे बरोबर काटकोनात छेदला पाहिजे. आता यामधून जाणारी आपण रेषा काढणार. ही रेषा कुठल्या समीकरणाची आहे? 2x अधिक y बरोबर 8. आणि हे कुठे छेदतायत एकमेकांना? बघा हा x निर्देशक आहे. काय आहे? x आणि y निर्देशक. नाही सॉरी इथे चुकून दाखवलं मी. इथे छेदतायत या बिंदूला. बघा हा x निर्देशक आहे. काय आहे x निर्देशक? 2. आणि या बिंदूचा y निर्देशक काय आहे? 4. म्हणून आपण काय लिहिणार आहोत? या दोन समीकरणांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 2 आणि 4 आहे. म्हणून या दोन समीकरणांची उकल काय येणार? x, y बरोबर 2, 4. अशा पद्धतीने आपल्याला या चौथ्या गणिताचे सुद्धा आपल्याला काय मिळालेले आहेत? उकली मिळालेली आहेत. आता यामधलं म्हणजे आपण जे समीकरणावरून आलेख पद्धतीने आपण त्याची उकल काढतो त्यातलं शेवटचं गणित आहे 5वं. 3x अधिक y बरोबर 10. तर इथे आपण प्रथम हे जे दिलेलं समीकरण आहे ते y च्या स्वरूपात मांडूया. y बरोबर 10 वजा 3x. y बरोबर 10 वजा 3x. आता यामध्ये एक एक किमती आपण घालणार. इथे पण बघा छेदाला कुठली संख्या नाहीये त्यामुळे तुम्ही कुठल्याही संख्या घेऊ शकता, पण अशा घ्या की जेणेकरून जास्त मोठ्या संख्या येणार नाही. त्याचे बिंदू आहेत ते मोठे येणार नाहीत. आता प्रथम आपण काय करूया? पहिला x बरोबर
2 असताना y ची किंमत काढूया. y बरोबर 10 वजा 3x बरोबर 10 वजा 3 गुणिले 2 बरोबर 10 वजा 6 म्हणून y बरोबर 4. 2 असताना y ची किंमत आली 4. 2 4. आता दुसरी किंमत घेणार आहोत. x बरोबर 3 असताना y बरोबर 10 वजा 3x बरोबर 10 वजा 3 गुणिले 3 बरोबर 10 वजा 3 त्रिक 9 म्हणून y बरोबर आलं 10 वजा 9 1. पुढचा बिंदू मिळाला आपल्याला 3 1 आणि तिसरा बिंदू आहे x बरोबर 4 असताना y बरोबर 10 वजा 3x बरोबर 10 वजा 3 गुणिले 4 बरोबर 10 वजा 4 त्रिक 12 म्हणून 10 आणि 12 यांची वजाबाकी आली 2. मोठे आहेत 12 त्याचं चिन्ह वजा. y ची किंमत आली वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला तीनही बिंदू मिळाले आहेत. आता आपण दुसरं जे समीकरण आहे त्याचे बिंदू काढूया. x वजा y बरोबर 2. बघा याला आपण y स्वरूपात म्हणताना कसं लिहिणार? हे वजा y उजवीकडे गेले तर काय होणार? अधिक y. आणि हे 2 डावीकडे आले तर होणार वजा 2. म्हणजे y बरोबर x वजा 2 हे समीकरण मिळालं आपल्याला. तर यामध्ये किमती घालायच्यात आपण x च्या. पहिली किंमत आहे x बरोबर 0 असताना y बरोबर x वजा 2. x ची किंमत 0 घातली. 0 आणि 2 यांची वजाबाकी येते 2. पण यामध्ये मोठं कोण आहे? 2. त्याचं चिन्ह आहे वजा. म्हणून y आलं वजा 2. 0 आणि वजा 2 हा पहिला बिंदू मिळाला दुसऱ्या समीकरणाचा. दुसरा बघा x बरोबर 1 असताना y बरोबर x वजा 2. x ची किंमत आपण आता 1 घालणार. 1 वजा 2 दोघांची होणार वजाबाकी. 2 वजा 1 1. मोठा आहे 2 त्याचे चिन्ह वजा. म्हणून याला उत्तराला चिन्ह आलं वजा. म्हणजे 1 आणि वजा 1 हा दुसरा बिंदू मिळाला. आणि तिसरा x ची किंमत आहे x बरोबर 2 असताना y बरोबर x वजा 2. x ची किंमत आहे 2. 2 वजा 2 0. म्हणून x 2 असताना y ची किंमत आली 0. तिसरा बिंदू मिळाला 2 0. आता हे दोन्ही आपल्याला रेषांचे आलेख आपल्याला काय करायचे? आलेख कागदावर काढायचे. पहिला बघा बिंदू काय आहे पहिल्या समीकरणाचा? 2 4. बघा 2 आणि 4 हा पहिला बिंदू मिळाला. दुसरा आहे 3 1. 3 आणि y अक्षावर 1 आणि 4 x अक्षावर वजा 2 y अक्षावर. बघा हे कुठे इथून हा आला आणि इथून हा आला हा बिंदू. आता ह्या तिघांमधून जाणारी आपण रेषा काढणार. आणि ही रेषा कुठल्या समीकरणाची आहे? 3x अधिक y बरोबर 10. हे पहिले आलं. दुसरं आहे 0 वजा 2. 0 x अक्षावर वजा 2 y अक्षावर. बघा याचा x निर्देशक जेव्हा 0 आहे तर तो बिंदू कुठल्या अक्षावर आला? y अक्षावर आला. नंतर 1 वजा 1. 1 आणि y अक्षावर वजा 1 हा बिंदू. आणि तिसरा आहे 2 0. 2 0. बघा याचा y निर्देशक 0 आहे तर तो बिंदू कुठे येणार? x अक्षावर येणार. हे 3 बिंदू आहेत 1 2 3. आता हे 3 बिंदू मधून जाणारी आपल्याला रेषा काढायची. आणि ही रेषा कुठल्या समीकरणाची आहे? x वजा 2 x वजा y बरोबर 2. आता यांचा छेदनबिंदूचा निर्देशक आपल्याला इथे मिळणार. हा x निर्देशक आहे
आणि हा वाय निर्देशक आहे. काय आहे? एक्स निर्देशक 3 आणि वाय निर्देशक आहे 1. तर या दिलेल्या समीकरणांचे छेदनबिंदूचे निर्देशक आहे 3, 1 म्हणून त्यांची उकल काय येणार? एक्स, वाय बरोबर 3, 1. अशा पद्धतीने आपण हे पाचही जे आलेख काढायचे होते ते कशा पद्धतीने काढायचे, मला वाटतं तुम्हाला अतिशय व्यवस्थित हे आता समजलं असेल की आपण हे कशा पद्धतीने आपण हे सोप्या पद्धतीने तक्ते तयार करू शकतो आणि त्यावरून आलेख काढू शकतो. आता आपण जो शेवटचा आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे तो बघतोय. खालील निश्चयकांच्या किमती काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे. निश्चयकांच्या किमती काढायच्या आहेत. पहिलं जे गणित आहे ते आहे 4, 2, 3, 7. काय करणार आहोत आपण? पहिला हा गुणाकार आधी करणार. 4 गुणिले 7 आणि त्यानंतर वजा उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत 3 गुणिले 2. 7 चोक 28 वजा 3 दोणे 6. त्याची किंमत आली 22. हे पहिलं आलं. दुसरं बघा 5 वजा 3 वजा 2 1. पहिला गुणाकार कुठला करणार? हे जर चुकलं नाही तर पुढचं आपलं बरोबर आहे. 5 गुणिले 1 वजा. आता बघा वजा वजा चिन्ह आहे. जेव्हा वजा चिन्ह येतात तेव्हा आपल्याला व्यवस्थित कंसामध्ये मांडायचे आहेत. वजा 3 गुणिले वजा 2. चिन्हांमध्ये चूक होता कामा नये. आता वजा 3 आणि वजा 2. 3 आणि 2 यांचा गुणाकार 6 येतो आणि वजा वजा होतं अधिक. पण हा बाहेरचं वजा चिन्ह तसंच राहणार आहे. म्हणजे काय येणार? 5 वजा 6. 5 वजा 6 किती? वजा 1. हे दुसरं आलं. आणि शेवटचं तिसरं 3 1 वजा 1 4 बरोबर 3 गुणिले 4 वजा 1 हा 1 गुणिले हा वजा 1. म्हणजे काय येणार? 4 त्रिक 12 वजा 1 आणि 1 यांचा गुणाकार येतो वजा 1. आता इथे बघा वजा आणि वजाचा गुणाकार काय होणार? अधिक. अधिक 1 म्हणून याचं किंमत आली, या निश्चयकाची किंमत आली 13. अशा पद्धतीने आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधले 4 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवले. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण पुढचे जे 5, 6, 7 हे जे 3 प्रश्न आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.